Students, last time we have concluded with unit number 4, that was on the milling machine, and today we'll start with the unit number 5, that is on grinding. So grinding, you might have seen, you might have heard about, you might have seen the grinding in our daily life also. So grinding is a process of removing material by the abrasive action of a revolving wheel or rotating wheel on the surface of workpiece. So in order to required shape and size. So whatever shape you want, whatever size you want, you can remove the material with the help of abrasive action of the rotating wheel. That wheel is made up of abrasive. Abrasives are bonded together. त्याला बॉन्डिंग करतात, त्याला जोडतात. पार्टिकल्स असतात, ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. दीज पार्टिकल्स कॅन बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. म्हणजे एक तर ते नॅचरली अवेलेबल आहेत, जसं सँडस्टोन आहे किंवा इमरी आहे किंवा डायमंड आहे, क्वार्ट्स आहे. So these are what naturally available abrasives. Some are artificially manufactured with the help of chemicals, such as silicon carbide or aluminum oxide. I will see that in detail, the various artificial and natural abrasives. So these abrasives are bonded together. त्याला जोडतात आणि त्याचं एक व्हील बनवतात. ते व्हील त्याला गोल फिरवलं आणि ते जर वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर बिकॉज ऑफ दी ॲब्रेसिव्ह ॲक्शन ऑफ दॅट व्हील, बिकॉज ऑल अलॉंग दी पेरिफेरी दी ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आर देअर. सो विथ दी हेल्प ऑफ दॅट ॲब्रेसिव्ह ॲक्शन दी मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम दी वर्कपीस. तुम्ही रस्त्यावर घरोघरी फिरणारा धार लावणारा ऐकला असेल की कैचीला चाकूला धार लावून मिळते. सो दॅट इज नथिंग बट the grinding wheel, basically used to remove the material. So we used to call it as sharpening of the tool. आता एखादा चाकू धार लावायची आहे म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? वी हॅव टू रिमूव्ह दी मटेरियल फ्रॉम दी नाईफ, वी हॅव टू रिमूव्ह दी मटेरियल फ्रॉम दी सीझर सो दॅट द एज विल बी शार्प, राईट? सो दॅट व्हील कॅन बी ड्रिवन विथ द हेल्प ऑफ सर्टन पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर, और इट कॅन बी विथ द हेल्प ऑफ सर्टन मेकॅनिझम. जसं सायकलवर तो व्हील फिरवतो, पॅडल लावलेलं असतं आणि देर इज अ सर्टन मेकॅनिझम, बेल्ट, पुली, हे सगळं अरेंजमेंट करून तो ते व्हील गोल फिरवतो. आणि वेनेवर वी ब्रिंग सम वर्कपीस इन कॉन्टॅक्ट विथ दॅट व्हील, बिकॉज ऑफ द ॲब्रेसिव्ह ॲक्शन ऑफ दी व्हील, दी मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम दी वर्कपीस. सो दॅट इज व्हॉट इज ग्राइंडिंग. All in all, grinding is a metal cutting process basically, which is not used for cutting the material. It is used for finishing the surfaces. जसं आपण बाकीच्या मशीन्स पाहिल्या, लेथ मशीन टर्निंग ऑपरेशनमध्ये किंवा मिलिंग असेल किंवा शेपर प्लेनर आपण अजून पाहायचा या युनिटमध्ये आहे. सो ह्या ड्रिलिंग असेल, हे सगळे बोरिंग असेल, हे सगळे जे टूल्स आहेत, हे टूल्स किंवा ह्या मशीनिंग प्रोसेसेस बेसिकली दे आर मेंट फॉर रिमूव्हल ऑफ दी मटेरियल. म्हणजे मॅक्सिमम मटेरियल ते रिमूव्ह करतात. ग्राइंडिंगमध्ये तसं नाही. मटेरियल रिमूव्ह करायसाठी ग्राइंडिंग कोणी यूज करत नाही. हां, सरफेस फिनिशिंगसाठी ग्राइंडिंग यूज करतात किंवा स्लाईट 0.25 mm, 0.5 mm असा जर मटेरियल रिमूव्ह करायचं असेल, ॲट द सेम टाईम वी वॉन्ट बेटर सरफेस फिनिश, वी मे यूज फॉर ग्राइंडिंग. सो ग्राइंडिंग इज अ प्रोसेस बेसिकली यूज फॉर सरफेस फिनिशिंग. नो डाऊट इट इज ए मेटल कटिंग प्रोसेस. सरफेस फिनिश होतो म्हणजे कसा होतो सरफेस फिनिश? मेटल कट केल्यामुळेच सरफेस फिनिश होतो. पण ते मेटल कटिंग इथे खूप मिनिमम असते, मायक्रॉन्समध्ये असते. The wheel used for performing the grinding operation is known as grinding wheel. The wheel which we are using for grinding wheel is known as grinding operation or the grinding wheel. It consists of sharp crystals. जे
ॲब्रेसिव्ह मटेरियल असते त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते खूप शार्प असतात, त्याला कॉल्ड ॲज ॲब्रेसिव्स. हेल्ड टुगेदर बाय ए बाइंडिंग मटेरियल ऑर बॉन्ड. ते सगळे पार्टिकल्स एका बॉन्डनी त्याला जोडलेले असतात, कोणत्या तरी बाइंडिंग मटेरियलनी ते जोडलेले असतात, चिपकवले असतात एकमेकांना. थिकनेस ऑफ मटेरियल रिमूव्ड इन दी रेंज ऑफ 0.25 to 0.5 mm. इतक्या कमी थिकनेसचं मटेरियल आपण ग्राइंडिंगनी रिमूव्ह करतो. म्हणजे ग्राइंडिंग हे मटेरियल रिमूव्हलसाठी यूज नाही होत. ग्राइंडिंग हे सरफेस फिनिशिंगसाठी यूज होते. आणि सरफेस फिनिशिंग हे कशामुळे होते? मटेरियल रिमूव्हमुळेच होते. पण जी मटेरियल रिमूव्ह आहे ते खूप मिनिमम असते, खूप कमी असते. The diagram is shown here. The wheel, the pink color grinding wheel is shown. The workpiece is brought in contact and we can have better surface finish in this. So principles of grinding machines next. So grinding machine is a power operated machine tool where the workpiece is fed against constantly rotating abrasive wheel to remove thin layer of material from the workpiece. सो याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग काय मशीन टूलचं या ग्राइंडिंगचं? द वर्कपीस इज फेड अगेन्स्ट द रोटेटिंग टूल. रोटेटिंग टूल काय? रोटेटिंग ॲब्रेसिव्ह ग्राइंडिंग व्हील और रोटेटिव्ह ॲब्रेसिव्ह व्हील. दॅट इज व्हॉट इज ग्राइंडिंग व्हील. दॅट इज व्हॉट इज दी कटिंग टूल हिअर. मल्टी पॉईंट कटिंग टूल म्हणतो आपण त्याला. म्हणजे याच्यावर सगळ्या पेरिफरीवर त्या व्हील ऑल अलॉंग इट्स पेरिफरी वी आर हॅव्हिंग सो मेनी कटिंग पॉईंट्स, n number of cutting points, infinite cutting points all along the periphery. So कारण ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स जे आहेत, जे जोडलेले आहेत, ते सगळेच पार्टिकल्स यूज्ड ॲज कटिंग पॉईंट्स. सो वर्कपीस इज फेड अगेन्स्ट कॉन्स्टंटली. म्हणजे वर्कपीस जे आहे ते तुम्हाला समोर समोर सरकावं लागेल टू रिमूव्ह दी थिन लेअर ऑफ मटेरियल. मटेरियलची जी लेअर निघेल ती खूप थिन राहील because it is basically used for surface finishing. So grinding machine is a power operated machine tool. याला इलेक्ट्रिक पॉवरनी ऑपरेट करतात. वेअर दी वर्कपीस इज फेड अगेन्स्ट कॉन्स्टंटली रोटेटिंग ॲब्रेसिव्ह व्हील टू रिमूव्ह दी थिन लेअर ऑफ मटेरियल फ्रॉम दी वर्कपीस. सेकंड, वर्कपीस इज फेड अगेन्स्ट दी रोटेटिंग ॲब्रेसिव्ह व्हील. सो सेम इज सेड हिअर. वर्कपीस जे आहे ते समोर समोर म्हणजे फीड जो आहे, स्पीड जो आहे तो ग्राइंडिंग व्हीलला दिला असतो, रोटेटिंग स्पीड. आणि फीड जे आहे ज्याला समोर समोर सरकावं लागतं ते वर्कपीसला दिलं राहतं. ड्यू टू ॲक्शन ऑफ रबिंग और फ्रिक्शन बिटवीन द ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स अँड दी वर्कपीस मटेरियल इज रिमूव्ड. जेव्हा आपण ते ग्राइंडिंग व्हील वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणू तर काय होईल? बिकॉज ऑफ द ॲब्रेसिव्ह मटेरियल, बिकॉज ऑफ दी ॲब्रेसिव्ह नेचर ऑफ द ग्राइंडिंग व्हील, देर विल बी फ्रिक्शन, देर विल बी रबिंग. एकमेकावर घासल्या जाईल ते, आणि म्हणून काय होईल की मटेरियल रिमूव्ह होईल अँड वी कॅन गेट ए बेटर सरफेस. सो हिअर इट इज शोन देर इज अ वर्क टेबल. सो वी कॅन मूव्ह दिस टू अँड फ्रो. देर इज द ग्राइंडिंग व्हील which is rotated and the cross feed can be also given depending on the size of the workpiece. We can move this. So this is what is the principle of working of grinding. It is nothing but a grinding wheel is rotated. The grinding wheel is made up of abrasive particles. That abrasive particles are bonded together with the help of certain bond or binding material. It is rotated and the workpiece is fed in contact with that grinding wheel, and because of the friction the material is removed. So this is principle of operation of grinding. Then next is types of grinding machines. So number one is first criteria is here is roughing or non precision grinding. म्हणजे रफिंग ऑपरेशन आहे, म्हणजे फार काही सरफेस फिनिशिंग तुम्हाला फार प्राईम इम्पॉर्टन्स नाही आहे त्याला. सो नॉन प्रिसिजन किंवा म्हणजे तुम्हाला जो सरफेस फिनिशिंग आहे किंवा जे ॲक्युरेसी पाहिजे आहे ते तेवढी आवश्यक नाही आहे. सो त्या केसमध्ये दे आर क्लासिफाईड ॲज बेंच, पेडस्टल और फ्लोअर ग्राइंडर्स.
तुम्ही वर्कशॉपमध्ये ग्राइंडर पाहिलं असेल, दॅट इज नॉथिंग बट ए बेंच ग्राइंडर. ते एका पेडस्टलवर किंवा एका बेंचवर असं माउंट केलेलं असतं आणि इलेक्ट्रिक मोटर इज देअर. when we switch on that motor, the wheel is rotated. You have to manually held the workpiece against the grinding wheel to get the surface grind. Then swing frame grinders, portable and flexible shaft grinders. Portable grinder पण असतात जे फॅब्रिकेशनचे किंवा याचे कामं करतात, तिथे तुम्ही पाहिलं असेल. Belt grinders. So these are what? The roughing or non-precision grinders, which are meant for removal of the material, and the accuracy or the precision or the surface finish is not that important here. Then second is cylindrical grinders, in which plain cylindrical grinder, universal cylindrical grinder, and centerless grinders. So this we'll see in detail what these cylindrical grinders are. Then third type is surface grinders. So here also we can see some sub criteria. Surface grinders further classified on the basis of according to the table movement. So table movement त्याचं कसं आहे, रेसिप्रोकेटिंग टेबल टाईप म्हणजे मागे पुढे होणारा टेबल आहे की गोल फिरणारा टेबल आहे. ज्या टेबलवर आपण वर्कपीस माउंट करतो तो टेबल गोल फिरतो की मागे पुढे फिरतो. सो इट इज रेसिप्रोकेटिंग टेबल टाईप और रोटरी टेबल टाईप. सेकंड टाईप इज अकॉर्डिंग टू दी डायरेक्शन ऑफ व्हील स्पिंडल्स. व्हीलचं जे स्पिंडल आहे ते स्पिंडल व्हर्टिकल आहे म्हणजे उभा आहे की आडवा आहे म्हणजे हॉरिझॉन्टल टाईप, त्याच्यावर त्याचा टाईप ठरतो. So surface grinders are again classified according to the direction of wheel spindles as vertical spindle type and horizontal spindle type. Then third is depending on its specialization, special type and single purpose type. म्हणजे एकाच पर्पजसाठी तो यूज होतो. मास प्रोडक्शन असेल, नेहमी एकच काम करायचं आहे, सो वी मे गो for a grinder which is having certain special features such as face grinder, वे grinders. वे म्हणजे नाली किंवा एखादा स्लॉट असेल त्या वर्कपीसमध्ये, तो की वे किंवा तो वे जो आहे तो ग्राइंड करायचा आहे फक्त, तर त्याच शेपचं त्याच साईजचं ग्राइंडर आपण डिझाईन करू शकतो. फक्त त्याचं काम तेवढंच राहील की तो जो वे आहे तो ग्राइंड करायचा. म्हणजे ऑल द टाईम नंबर ऑफ पीसेस, नंबर ऑफ jobs, number of work pieces are to be manufactured of the same shape. All the time there is a key or there is a key way in that particular work piece. So for that we may have the special type of grinder. So face grinder, way grinders and wet belt grinders. Then fourth type is internal grinders. The internal grinders again are plain internal grinders, universal internal grinders, chucking internal grinders, centerless internal grinders, planetary internal grinders. So these are the types of internal grinders. What are these internal grinders? We will see in detail when we proceed further in the unit. So first is roughing or non-precision grinders. सो हे जे ग्राइंडर आहे याच्यात दाखवलेलं आहे डायग्राममध्ये, हे ग्राइंडर तुम्ही वर्कशॉपमध्ये पाहिलं असेल. कोणत्याही वर्कशॉपमध्ये, छोट्या मोठ्या वर्कशॉपमध्ये हे ग्राइंडर अतिशय आवश्यक आहे. बेंच, पेडस्टल और फ्लोअर ग्राइंडर्स. सो हा बेस आहे, या बेसवर हे सगळं माउंट केलेलं आहे. याच्यावर हे दोन ग्राइंडिंग व्हील्स आहेत. ॲट ए टाईम दोन्हीकडून आपण हे फिरवू शकतो. याला इलेक्ट्रिक मोटर लावलेली आहे. या बॉडीमध्येच ती इलेक्ट्रिक मोटर असते. इथे ही रेस्ट दिलेली आहे. वर्कपीस आपण याच्यावर ठेवू शकतो हाताने धरून. आणि हे सेफ्टी स्क्रीन्स आहे, म्हणजे जे काही स्पार्क्स, कारण बिकॉज ऑफ दी contact between the grinding wheel which is rotating at a certain RPM, when we bring a workpiece in contact with the wheel, there will be sparking.
there will be generation of heat, there will be generation of spark. So we require the safety screens. ते स्पार्क इकडे तिकडे उडाले नाही पाहिजे, कपड्यावर पडले नाही पाहिजे, म्हणून सेफ्टी स्क्रीन्स लावलेले असतात. सो दिस इज ए सिम्पल अरेंजमेंट where the wheels are directly mounted on the shaft of the electric motor and rotated, and rotation of that grinding wheel, when we bring the workpiece in contact with the grinding wheel, the material is removed from the workpiece. Depending on what sort of work we are doing, sharpening of the tools, surface finishing, if you want to remove certain burrs or projections because of welding, if we have welded a joint and if we want to finish that weldment or that welded joint, we may grind it. So these grinders are very commonly used in workshops, which are roughing grinders, which are not say used for very precision work. Then next is swing frame grinder. आता याची हे जे ग्राइंडर आहे हे याला आपण स्विंग म्हणजे याला आपण कुठेही नेऊ शकतो, हलवू शकतो. सो ह्या क्रेनचा एक हाईस्ट आहे, इथे हुक दिलेला आहे, या हुकला हे फ्रेम लावलेली आहे आणि या फ्रेमला हे ग्राइंडिंग व्हील आहे. या व्हीलचं हे गार्ड आहे. गार्ड म्हणजे त्याला ते जे स्पार्क असतात आतमध्ये जातील ते बाहेर येणार नाहीत, आणि त्याला मोटर लावलेली आहे. हे हँडल आहे, याला आपण कुठेही नेऊ शकतो. शॉप फ्लोअरवर, शॉप फ्लोअर म्हणजे आता मोठा तुमचा शॉप फ्लोअर आहे, शेड आहे मोठं, आणि कोणातरी एका कोपऱ्यात आपल्याला काम करायचं आहे, मग तिथं तो वर्कपीस तिथून त्या ग्राइंडरपर्यंत नेणं पॉसिबल होत नाही. तर त्या वर्कपीसच्या तिथे आपल्याला ग्राइंडर न्यायचा आहे, तर वी कॅन यूज दिस. सो वी कॅन मूव दिस टाईप ऑफ ग्राइंडर टू एनी कॉर्नर ऑफ दी शॉप फ्लोअर. जिथे तुम्हाला वर्क असेल तिथे तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, तिथे तुम्ही ऑपरेट करू शकता. म्हणजे वर्कपीसला तुम्हाला हलवायचं काम नाही. वर्कपीस जर हेवी असेल, मोठा असेल, तुम्हाला हलवणं त्याला कॉस्टलियर जात असेल, तर वी कॅन मूव दी मशीन देअर. सो सच टाईप ऑफ स्विंग फ्रेम ग्राइंडर्स आर यूज्ड. देन दीज आर पोर्टेबल ऑर फ्लेक्झिबल शाफ्ट ग्राइंडर्स. हे तुम्ही फिटिंग्सवाल्यांजवळ, कार्पेंटर्सजवळ तुम्ही पाहिलं असेल की सरळ प्लग असतो, ते सरळ एक छोटी मोटर लावलेली असते आणि ते छोटं ग्राइंडिंग व्हील असते. सो डिपेंडिंग ऑन दी वर्क यू आर हॅविंग, छोटं वर्क असेल, स्मॉल वर्क असेल, तर वी कॅन हॅव दिस सच टाईप ऑफ पोर्टेबल टाईप ऑफ grinders. So here you can see the motor, the grip, the guard, the grinding wheel, trigger आहे. ट्रिगर कशासाठी? when we trigger that it will start, and when we म्हणजे ऑपरेट करण्यासाठी ट्रिगर दिलेला असतो. So such type of portable flexible shaft grinders can be used depending on the work you are having. Then next is cylindrical grinders. It involves holding the workpiece rigidly on centers. जो वर्कपीस आहे तो रिजिडली यू हॅव टू हेल्ड इट इन ए चक. चकमध्ये तो वर्कपीस जो आहे, सेंटर्स इथे दाखवलेला आहे, हे 2 सेंटर्स आहेत. हा वर्कपीस आहे, दोन्हीकडून त्याला हेल्ड केलेला आहे. हे सेंटर्स लेथचे जे सेंटर, डेड सेंटर आणि लाईव्ह सेंटर, त्याच्या मधात हा वर्कपीस धरलेला आहे. किंवा कोणत्याही मशीनवर सेंटर वर तो हेल्ड केलेला आहे. इट इन्व्हॉल्व्स होल्डिंग दी वर्कपीस रिजिडली ऑन सेंटर्स इन ए चक, रोटेटिंग इट अबाउट इट्स ॲक्सिस अँड फीडिंग ए फास्ट रिव्हॉल्विंग ग्राइंडिंग व्हील अगेन्स्ट दी सेम. म्हणजे हा वर्कपीस पण गोल फिरेल आणि हे ग्राइंडिंग व्हील पण गोल फिरेल, आणि या वर्कपीसला आपण समोर मागे करू शकतो किंवा या ग्राइंडिंग व्हीलला पण समोर मागे करू शकतो. So we can have the working, we can have the metal cutting faster because both are moving here. Friction will be more, material removal rate will be more, and the rate of production will be higher. So if the work surface to be ground is longer than the face width of the grinding wheel, grinding wheelच्या face width पेक्षा हा जर लांब असेल,
आता इथे दिसते आहे या ग्राइंडिंग व्हीलची फेस विड्थ छोटी आहे आणि वर्कपीस हा लॉंग आहे, मोठा आहे. सो इफ दी वर्क सरफेस टू बी ग्राउंड इज लॉंगर दॅन दी फेस विड्थ ऑफ दी ग्राइंडिंग व्हील, दी वर्क इज ट्रॅव्हर्स्ड पास्ट दी व्हील ऑर दी व्हील पास्ट दी वर्क. आता हा जो ग्राइंडिंग व्हील आहे याचा फेस विड्थ कमी आहे, हा वर्कपीस लांब आहे, तर एक तर तुम्हाला हे ग्राइंडिंग व्हील याला समोर मागे करावं लागेल या वर्कपीसवर, किंवा हा वर्कपीस समोर मागे करावं लागेल ग्राइंडिंग व्हील. फिरतात दोन्ही आहे, पण फिडिंग जे आहे याला समोर मागे करा किंवा याला समोर मागे करा. सो अनलेस वी डू दॅट वी कॅनॉट इव्हनली रिमूव्ह दी मटेरियल ऑल अलॉंग दी लेंथ ऑफ दी वर्कपीस. पूर्ण लेंथभर सारखं मटेरियल जर कट करायचं आहे तर याला एकसारखं समोर मागे फिरवावं लागेल. ट्रॅव्हर्सिंग ऑफ व्हील, ट्रॅव्हर्सिंग म्हणजे मागे पुढे करणे, ऑर वर्कपीस किंवा वर्कपीस, व्हीलला ट्रॅव्हर्स करा किंवा वर्कपीसला ट्रॅव्हर्स करा, इज डन आयदर बाय हायड्रॉलिक ऑर मेकॅनिकल पॉवर. तो एक तर मेकॅनिकल पॉवरनी मागे पुढे करू शकतो आपण, म्हणजे लीड स्क्रू वगैरे अरेंजमेंट करून, किंवा हायड्रॉलिकली सिलेंडर पिस्टनच्या साह्याने आपण वी कॅन मूव्ह फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. सो दिस इज व्हॉट इज सिलेंड्रिकल ग्राइंडर. देन नेक्स्ट इज सेंटरलेस ग्राइंडर. आता सेंटरलेस जे आहे त्याचं नावच सांगते आहे की जे वर्कपीसेस ते दाखवलेलं आहे. द प्रिन्सिपल ऑफ सेंटरलेस ग्राइंडिंग, द वर्क इज सपोर्टेड बाय ए कॉम्बिनेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील, अ रेग्युलेटिंग व्हील अँड वर्क रेस्ट ब्लेड. दोन व्हील असतात, एक ग्राइंडिंग व्हील आहे, एक रेग्युलेटिंग व्हील आहे, आणि त्याच्या मधात हा वर्कपीस दाबलेला आहे, म्हणजे त्याला सपोर्टिंग दुसऱ्या ठिकाणी सपोर्ट लागेल दुसरीकडून, त्याच्यामुळं ते इथं हे रेस्टिंग ब्लेड पण दिलेला आहे. हा रेग्युलेटिंग व्हील आहे आणि हा ग्राइंडिंग व्हील आहे. सो विथ दी हेल्प ऑफ दिस वी कॅन, त्याचे सेंटर्स जे आहे वेगवेगळे आहे. पहा तुम्ही सेंटरलेस का म्हणतात, कारण ह्या वर्कपीसचा जो सेंटर आहे it is above the center of the grinding wheel. It is not in one line, so we can have that. So that's why the name is centerless grinding. So here you can see the lamp, the grinding wheel, the control unit, the traverse hand wheel याला मागे पुढे करता येते, हे रेग्युलेटिंग व्हील आहे, हा वर्कपीस आहे छोटा मधात दिसतो आहे सेंटरमध्ये, आणि हे रेस्ट आहे, याला खालून जे आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी रेस्ट दिलेली आहे. सो दिस इज सेंटरलेस ग्राइंडिंग. इथे पण ते दाखवलेलं आहे सेम. वर्कपीस आहे तो मागे पुढे करता येतो, हे रेग्युलेटिंग व्हील आहे ज्याचं काम फक्त सपोर्ट करणं आहे दुसऱ्या बाजूनी, हे ग्राइंडिंग व्हील आहे ज्याचं काम आहे ग्राइंडिंग करणं किंवा मटेरियल कट करणं किंवा फिनिशिंग करणं. हे जी वर्क रेस्ट ब्लेड आहे खाली दिलेला आहे जो खालून सपोर्ट करेल. सो इफ वी टेक द फ्रंट व्यू ऑफ दिस इट अपियर्स लाईक दिस. हा व्हील आहे, हा रेग्युलेटिंग व्हील आहे, हा ग्राइंडिंग व्हील आहे, हा वर्कपीस आहे, आणि हे वर्क रेस्ट ब्लेड आहे जे खालून रेस्ट किंवा सपोर्ट करतं. द प्रिन्सिपल ऑफ सेंटरलेस ग्राइंडिंग, द वर्क इज सपोर्टेड बाय अ कॉम्बिनेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील. दोन ग्राइंडिंग व्हील असतात, एक रेग्युलेशन व्हील असते आणि एक कॉम्बिनेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील, ए रेग्युलेशन व्हील अँड ए वर्क रेस्ट ब्लेड. खालून त्याला ब्लेड दिलेले असते एक रेस्टसाठी, एक रेग्युलेटिंग व्हील असते सेकंड बाजूनी, आणि समोरून त्याला ग्राइंडिंग व्हील. इट इज यूज फॉर बोथ एक्सटर्नल ग्राइंडिंग ॲज वेल ॲज इंटरनल ग्राइंडिंग. बाहेरच्या सरफेसला ग्राइंड करायचं असेल तरी हे यूज करू शकतो आपण, किंवा इंटरनल म्हणजे हॉलो वर्कपीस असेल त्याला आतमध्ये होल असेल तर इंटरनल ग्राइंडिंग पण आपण याने करू शकतो. मेनी हॉलो सिलेंड्रिकल टॅपर्ड वर्कपीसेस like bushes, piston valves, tubes, balls, etc., which either do not or cannot have centers, are best ground on centerless grinders. म्हणजे सेंटर्स नाही आहे, जसं आपण सिलेंड्रिकल ग्राइंडिंगमध्ये पाहिलं की ते सेंटरमध्ये बरोबर धरल्या जात होतं, वर्कपीस राऊंड होता. इथे तसं नाही आहे, त्याला सेंटर नाही आहे. सो त्या दोन व्हीलच्या मधात त्याला टाकून दिलं की ते आपोआप ग्राइंड होत राहील. सो इट कॅरीज ए हेवी बेस अँड टू व्हील हेड्स
वन कॅरिंग ग्राइंडिंग व्हील, लार्जर वन मोठा असतं ते, अँड दी अदर रेग्युलेटिंग व्हील जे छोटं असतं. सो बेस असतो खालून आणि 2 व्हील असतात, एक ग्राइंडिंग आणि एक रेग्युलेटिंग. द वर्कपीस रेस्ट ऑन दी ब्लेड ऑफ दी वर्क रेस्ट बिटवीन दी 2 व्हील्स. त्या 2 व्हीलच्या मधात वर्क रेस्टवर ते वर्कपीस रेस्ट होईल. ईच हेड कॅरीज ए सेपरेट व्हील ट्रूइंग मेकॅनिझम फॉर दी व्हील इट कॅरीज. प्रत्येक हेड जे आहे, ग्राइंडिंग हेड असेल, रेग्युलेटिंग हेड असेल, त्याला ट्रूइंग मेकॅनिझम दिलेलं असते, ज्याच्यावर जे व्हील आपण फिट केलेलं आहे ते बरोबर फिरते आहे की नाही त्याच्या ॲक्सिसच्या भोवती, दॅट कॅन बी सीन. देर आर 2 कंट्रोल पॅनल्स ऑन दी फ्रंट. समोरून त्याला 2 कंट्रोल पॅनल असतात. द लेफ्ट हँड पॅनल कॅरीज कंट्रोल फॉर स्पीड ॲडजस्टमेंट. स्पीड ॲडजस्टमेंट असेल तर लेफ्ट हँडमध्ये कंट्रोल पॅनल असते, आणि ट्रूइंग मेकॅनिझम अँड दी इनफीड ग्राइंडिंग मेकॅनिझम्स हे सगळं लेफ्ट हँडला असते. राईट हँड पॅनल जे असते त्याच्यात हायड्रॉलिक मेकॅनिझम, स्पीड ॲडजस्टमेंट ऑफ रेग्युलेटिंग व्हील, ऑटोमॅटिक वर्किंग सायकल, स्टार्ट अँड स्टॉप स्विचेस, हे सगळं राईट हँडमध्ये. म्हणजे इकडचं जे व्हील आहे ते रेग्युलेटिंग व्हील आहे राईट हँडचं, त्याचं ऑपरेटिंग मेकॅनिझम राईट हँडमध्ये. इकडचं जे व्हील आहे ते ग्राइंडिंग व्हील आहे लेफ्ट साईडचं, त्याचं सगळं ऑपरेटिंग जे आहे ते लेफ्ट साईडच्या कंट्रोल पॅनलमध्ये असतं. While the function of regulating wheel is to provide required support to the workpiece. So I already told you की जे रेग्युलेटिंग व्हील आहे राईट साईडचं, त्या रेग्युलेटिंग व्हीलचं काम काय आहे की वर्कपीसला दुसऱ्या बाजूने सपोर्ट करणे. वाईल इट इज पुश्ड अवे बाय द कटिंग प्रेशर ऑफ द ग्राइंडिंग व्हील. ग्राइंडिंग व्हील दुसऱ्या साईडनी ग्राइंडिंग करते आहे, म्हणजे प्रेशर ॲक्ट करते आहे, फोर्सेस होतात त्याच्यावर, कटिंग प्रेशर येईल, त्याच्यामुळं तो वर्कपीस दुसऱ्या बाजूने सटकला नाही पाहिजे, म्हणून त्याला दुसऱ्या बाजूने पण रेग्युलेटिंग व्हील लावलेलं असते. दिस हेल्प दी वर्कपीस टू रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ दी ग्राइंडिंग व्हील. जो रेग्युलेटिंग व्हील आहे आणि खालून त्याला रेस्ट दिलेली आहे, म्हणजे तिन्ही बाजूनी तो जो वर्कपीस आहे तो सपोर्टेड आहे, म्हणजे तो सटकला नाही, उडाला नाही पाहिजे, सटकला नाही पाहिजे. कारण ग्राइंडिंग करताना प्रेशर ॲक्ट होणार आहे, फोर्सेस ॲक्ट होणार आहे, आणि तो जो वर्कपीस आहे तो बरोबर राहायला पाहिजे तिथे जागेवर. त्याच्यासाठी तुम्हाला इकडून तिकडून त्याला सपोर्ट करणं. सो रेग्युलेटिंग व्हील इज यूज्ड फॉर दॅट, सपोर्टिंग फ्रॉम द अदर साईड. रेस्ट ब्लेड जे आहे ते खालून सपोर्ट करते. सो ऑल दिस मेकॅनिझम इज यूज्ड. द रेग्युलेटिंग व्हील इसेन्शियली कॅरीज रबर बॉन्ड अँड हेल्प्स इन दी रोटेशन ऑफ वर्कपीस ड्यू टू फ्रिक्शन. त्याला वरची जे रेग्युलेटिंग व्हीलचं जे रबर बॉन्ड असतो, म्हणजे त्याला फ्रिक्शन जास्त होणार नाही, पण त्याला फिरण्यासाठी, गोल फिरण्यासाठी ते हेल्पफुल राहील रोटेशनसाठी. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ दी 2 व्हील्स आर सेम. एकाच डायरेक्शनमध्ये दोन्ही फिरतील. ग्राइंडिंग व्हीलही त्याच डायरेक्शनमध्ये आणि रेग्युलेटिंग व्हीलही त्याच डायरेक्शनमध्ये. सो नेक्स्ट टाइम विल सी दी कॉमन मेथड्स यूज्ड फॉर फीडिंग दी वर्क. थँक्यू.